बऱ्याच शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे की डाळिंबामध्ये आता पानगळ कधी मारली पाहिजे, 2026 साठी बहार कोणता पकडला पाहिजे. तर मित्रांनो, बाजारभावाच्या दृष्टीने काही शेतकरी बहार पकडतात. काही शेतकऱ्यांच्या बागेमध्ये तेल्या वगैरे असेल तर त्यांना अर्ली आंबे बहार किंवा मग हस्त बहार पकडायला लागतो. आणि पाण्याची उपलब्धता वगैरे असेल, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आपण बहार पकडत असतो. आता यावर्षी जर विचार केला, बाजारभावाच्या दृष्टीने जर सांगायचं ठरलं, तर आपण बघितलं असेल की मृगहस्त बहार हे बऱ्यापैकी 2025 मध्ये अनेक ठिकाणी फेल गेलेले आहेत. म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे बाग जे आहे त्या प्रमाणामध्ये सक्सेस सध्या नाही आहेत. आणि ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये देखील आहे, गुजरातमध्ये देखील आहे. त्यामुळे आता आंबे बहारामध्ये गर्दी जी आहे पानगळीसाठी ही जास्त असण्याची शक्यता अधिक आहे. तर याच्यामध्ये देखील फेब्रुवारी हा महिना जो असेल, फेब्रुवारी 2026 यामध्ये पानगळी जे आहे जास्त प्रमाणामध्ये होतील. म्हणजे गुजरातमध्ये ज्यांनी हस्तबहार पकडलेला असतो तर ते शेतकरी परत फेब्रुवारीमध्ये पानगळ करतात. आणि आपल्याही ते मॅक्झिमम बऱ्याच शेतकऱ्यांचा फेब्रुवारी हा महिना जो आहे फिक्स राहतो पानगळीसाठीचा. तर मग फेब्रुवारीमध्ये पानगळ करणाऱ्यांची संख्या यावर्षी पुढील वर्षी जे आहे जास्त प्रमाणामध्ये असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारभावाचा जर विचार केला किंवा एक आवक किंवा पुरवठा याचा जर विचार केला तर त्या दृष्टीने जानेवारीमध्ये बागेला पहिलं पाणी सोडलेलं योग्य राहील. कारण ज्यांच्या आता हस्तबहार आहे त्यांना अर्लीमध्ये एवढ्या लवकर पानगळ घेणं शक्य नाही. आणि ज्यांचे बाग आता हस्तमध्ये धरलेले आहे, गुजरातमध्ये वगैरे म्हणा, तर ते फेब्रुवारीपर्यंत पानगळ घेऊ शकत नाही. फेब्रुवारीमध्ये ही दोन शेतकरी जे आहेत किंवा ह्या दोन धरलेल्या बागा ज्या आहेत ह्या पानगळ घेतील, तर त्याच्यामध्ये ज्यांनी आंबे बहाराची तयारी करत आहे किंवा ज्या आंबे बहार मारणार आहेत, आंबे बहार पकडणार आहेत, त्या शेतकऱ्यांनी अर्लीमध्ये बागेला पाणी सोडलेलं योग्य राहील. म्हणजे 1 जानेवारीला तुम्ही पहिलं पाणी देऊ शकता किंवा 15 जानेवारी 20 जानेवारी अशा दरम्यान. जानेवारीमध्ये ज्यांनी पहिलं पाणी देतील तर ते बऱ्यापैकी अर्लीमध्ये बाग त्यांच्या निघण्याची शक्यता आहे. आणि फेब्रुवारीमध्ये माझ्या मते किंवा माझ्या अनुषंगाने किंवा एकंदरीतच विचार लक्षात घेतला तर फेब्रुवारीमध्ये जे आहे पानगळ जास्त असणार आहे. त्यामुळे एक तर अर्ली आंबे बहार पकडा, म्हणजे जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पाणी बागेला सोडून द्या, किंवा मग लेट आंबे बहार पकडा, म्हणजे अगदी मार्चमध्ये वगैरे जर बागा पकडल्या तर त्या देखील योग्य राहतील. पण ज्यांच्या बागेमध्ये तेलकट वगैरे आहे तर त्यांना ते शक्य नाही. ज्यांच्या बागेमध्ये तेलकट वगैरे नाही किंवा ज्या ठिकाणी जमीन हलकी आहे, ज्या ठिकाणी पावसाळ्यामधून म्हणजे पूर्ण पावसाळा त्या बागेंना क्रॉस करायला लागतो, ज्यांना पूर्ण पावसाळा क्रॉस करू शकतील त्या अशा ठिकाणी बागा लेट पकडल्या तरी हरकत नाही. त्या अनुषंगाने जो आहे हाचा मेसेज होता की अर्ली एकतर पकडा किंवा लेट एकतर पकडा. फेब्रुवारीमध्ये गर्दी जी आहे 2026 मध्ये अधिक प्रमाणामध्ये असण्याची शक्यता आहे. आपल्या बागेची सध्याची स्थिती काय आहे, पण कधी पानगळीचं नियोजन करणार आहेत, तर हे कमेंट बॉक्समध्ये जे आहे नक्की सांगा. सोबतच आपलं नाव आणि आपला गाव किंवा आपला जिल्हा देखील नक्की सांगा. धन्यवाद.